पासून पहिली वेळेस ओबीसीला इथं कोणी मराठा आहे का? मराठा कोण आहेत मराठा? काय इथं मराठा ओबीसी वाद जरा जास्तच पेटलेला आहे. मराठा म्हणतात की मतदान द्यायचं नाही. नाही नाही कसं आहे, जातीवाद काही कामाचा नाही ना. कारण जातीवादानं आपल्याला काय उद्या जिल्हे वाटून घ्यावं लागते ना असं म्हणलं. जातीवादाचा विषय नाही, विकासाचा विषय. आणि जाधव साहेबाला संधी दिली ना आपण 2 वेळेस. मराठा समाज हे मोठा भाऊ आहे, ओबीसी लहान भाऊ आहे. मोठा भाऊ नेहमीच असते. आता लहान भावाला एकदा मोठ्या भावानं संधी दिली मोठ्यापणानं. मुंबईमध्ये मी गेलो होतो स्वतः. पहिली एंट्री आझाद मैदानावर माझी झालेली. जरांगे पाटलाचा मी समर्थक आहे. परंतु कसं आहे, जरांगे पाटील काय आम्हाला म्हणले नाही असं की याला मतदान करा त्याला करू नका म्हणून. विषय कसा आहे, इथं विकास पाहावा लागेल ना आपल्याला. हे कशासाठी असते सर्व? विकासासाठीच आहे ना. विकास करावा लागेल ना आपल्याला. परभणीचा आतापर्यंत आपण मराठवाडा झालं, परभणी झालं, मागे राहण्याचं कारण ते. मी सुद्धा ओबीसी आहे बरं का. आमचा सुद्धा मराठा आरक्षणाला विरोध नाही. बरोबर आहे, विरोध नाही. त्यांना आरक्षण दिलंच पाहिजे. नेमकं मग मराठा ओबीसी हा वाद कसं काय पेटला? विरोध नाही तर नाही. प्रत्येक समाजात, प्रत्येक जाती धर्मामध्ये काही माणसं असतात अशा प्रकारचा, स्वतःच्या स्वार्थासाठी ते काम करतात. ते साहजिकच आहे. अशा प्रकारच्या घटना घडतात. परंतु सगळ्या समाजानं एकत्र राहून आपल्या विकासाच्या पाठीमागे राहणं ही काळाची गरज आहे. आपला देश कोण्या पद्धतीने चाललाय सध्या. मोदी साहेब तर आता लहान भाऊ म्हणलेत. मोदी साहेब म्हणजे लहान व्यक्तिमत्व नाही त्याचं. जगामध्ये एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे. ते जर माणूस गांभीर्याने विचार करायसारखी गोष्ट आहे. ते माणूस जर परभणीत यायलाय, पहिल्यांदा परभणीमध्ये त्याचा पाय लागलेला इथं. आता हे आपल्या आता यापुढे आपला विकास होणारच. आपले चांगले कामं होणार, रखडलेले कामं होणार. आणि त्याच्यामुळे आपण याच्या पाठीमागे राहायला पाहिजे. आणि आमच्यावर संस्कार जे आहेत ते आदरणीय बोर्डीकर साहेबाचे आहेत. आमच्या आमदार मेघनाताई यांनी आम्हाला स्पष्ट सांगितलेलं आहे की तुम्ही विकासाला महत्त्व देणार का जातीपाताला देणार. तर आम्हाला त्यांनी सांगितलंय विकासाला महत्त्व द्या. ते स्वतः मराठा आहेत. स्वतः मराठा आहेत, आम्ही मराठा आहेत. त्यांनी आम्हाला सांगितलंय तसं. त्याचं आम्ही अनुकरण करायला सध्या. आज सगळ्या जगात आज युद्ध व्हायले. युरोप खंडातल्या देशातला आपण एवढं विकसित म्हणतो त्याला आपापसात भांडायलेत. लाखोच्या संख्येनं लोक मारायलेत. पण आज आपला भारत देश सुरक्षित आहे. कशामुळे सुरक्षित आहे? कारण मोदीजीचं नेतृत्व आहे. सगळ्यासोबत मोदीजी चांगले संबंध ठेवायलेत. सगळ्याला धरून देशाचा विकास करायलेत. मग आपल्याला साधं थोडंफार त्यांना वेळ देऊन विकासाला मतदान करता येणार नाही का? त्याच्यामुळे आम्ही त्याच्यासोबत आहे. आतापर्यंत आम्ही याच्या तोंडून हिंदीमध्ये भाषण ऐकले. भाषण सुद्धा कोणाला आज मराठीत बोलले. आज मराठीत बोलले. सर्वांना त्यांनी रामराम